मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गाव सोडून दिवस काढायला मी मुंबईला आलो. नुसतं यडताक मागं लागलं. आपण गरीब, ना पैसा ना शिक्षण. चांगल्या मुलखात कोण जागा देतय? आणि दिली तरी परवडायला नको व्हय. पदरात याक पोर, त्यात बायको गरवार. वॉचमनची नोकरी, काय पगार मिळून मिळून मिळणार हाय. पण त्यातच टुकीनं चालवलं होतं. वरळीची झोपडपट्टी, डुकरावाणी माणसांची गर्दी, त्यातच या खोपाट उभं केलेलं 5x5चं वांगारल्या वाणी बायको त्यात राहायची. माग झोपड्या पुढं झोपड्या, नुसता झोपड्यांची चिखल. कडनं वाहणारी गटार, त्यात लोळणारी कवाबी खोपटात घुसून टोपल्यातले भाकरी पळवणारी डुकरं, हातभट्टीची दारू, कोपऱ्यावल्या पानपट्टीवरती चालणारं बिटिंग, सारी घिसाड घाई. नक नक वाटायचं. बायको तर लय कावदारायची. गावाकडच बरं होतं बघा, कशाला ह्या घाणीत आलायसा. अगं नोकरी करायची म्हणजे तरास भोगला पाहिजे. तुमचा तुम्ही भोगा, मला पाठवा गावाकडं. 4 ठिकाणचा रोजगार करून खाईन मी. दादा कसा राहतो या बायका पोरं घेऊन. त्याच्या बायकोला बरा त्रास हुना झालाय आणि तुलाच होतोया. त्याचं मला कौतुक सांगू नगासा. याक पोर हाय माझ्या पोटात. रातंदिस भ्या पांघरून राहायचं मला नाही जमत. असलं फुसकं भांडण सतत होयाची तर मी न ऐकल्यागत करून पाठीवरती टाकायचो. थोरला भाव असला काय नसला काय सारखाच. कुठल्या सायकल कंपनीत नोकरीला होता. बायको पोरं एक मावस भण घेऊन राहायचा. रुपया 2 रुपयाला कवा कवा मदत बी करायचा. टुकी नका होईना माझं बी बरं चाललं होतं. वळख वाढत होती. कुणावरती अन्याय करायचा नाही आणि कुणी केला तर सोसायचा नाही. आपण गरीब, रगात आटवून कष्ट करायचं. बायका पोरं पापणी ठेवल्यावाणी काळजीनं जगवायची. घाम कुठं हाय, साऱ्या दुनियेत हाय. एक बरं हाय, देवानं शरीर प्रकृती चांगली दिलीया. 1.5 हात लांब छाताड, 5.25 फूट उंची. हाताला घावलती वलं वाळकं पोटामध्ये ढकलायची सवय लागलेली. देवाला नवस केल्या न झाल्याला मी माणूस. आईनं कौतुकानं नाव देवजी पाटील ठेवलं. देवाचं नाव. माणसं देवजी इसारली आणि पाटील तेवढं म्हणायला लागली. पाटील म्हणलं की लाज वाटायची. आपण गरीब, भोपळ्याची बी खवीन एवढी बी जिमीन नाही गावाकडं. हाय मस्त, पण साऱ्या घाणवाट म्हणून गुतल्याल्या. आणि नाव मातूर पाटील. वायट वायट, माणसाचा जलूमच वायट. ह्या गरिबीत मानानं जगल्याशिवाय काय खरं हवं. पर मानानं जगाय बी खिसा निरशा दुधावाणी गरम पाहिजे. दुटी संपून सांचा घरी येत होतो. वाटेत चकणा गुल्या भेटला. राम राम पाटील, निघाला काय ढोसायला? नाही पाटील, एक खबर सांगायची होती. कसली र? तुमच्या बनीव शेरू दादांना हात टाकला. पार आबरूची वाट लावल्या. कवटीच सराकली. तडाक्यावरती आलो. दादा रडत असल्याला, वहिनीनं गहीवर घातल्याला, अंगावरल्या चिंध्या सावरीत भण हुनकत असल्याली. माझी बायको टवकारल्यागत सगळं बघत उभी राहिल्याली. काय झालं र दादा रडायला? अरे शिरूनं पमीला वडली. घरात घुसून नाशिवली बघ. बडव्या तू र काय कासराच्या आईला फिरत होतास वय? मी आडवा गेलो तर मलाच बाटली फेकून मारली. ही बघ रगात, हिच्या नडगीवरती काठी बसली. आवारतुया व्हय आम्हाला? एवढा काय वाघाच्या गळीत जलामलाय व्हय त्यो? आवारतुय व्हय आम्हाला रानदाणगा? दारू पिऊन ताकद दावतोय आम्हासनी. साल्याची ताकदच फासून काढतो बघ. उचलली लोखंडी पार, टाकली खांद्यावर. बायको आडवी आली, दिली ढकलून. भाव हात जोडायला लागला. म्हणलं 32 मीठ, नाहीतर पार हाणीन दातावरती. ह्या भेदरड जगण्यानं शिरूचं फावलंय सगळं. गेलो त्याच्या अड्ड्यावर तर दाराला कुलूप. दोघं गांजाडी बाहेरच पत्त्या खेळत बसल्याली. 2 फायटीत उताणी केली. पार नरड्यावरती ठेवणार तशी पळाली. घातली कुलपावर. एका फटक्यात कुलपाची नाडी ढिल्ली केली.
घातली पार उंबऱ्याखाली. आख बंद चौकटच टाकली उलथून. कुणीतरी बातमी शेरखानला पोचवली. तवर मी साऱ्या घराची वाट लावली होती. मटक्याचं बिटिंग चालणारं पानपट्टीचं डबडं 4 दणक्यातच वाकिवलं होतं. दोघा तिघांचं थोबाड फुटलं तशा आणि बोंबाबोंब झाली. पावसाळी वारा सणाणत यावा तसं 7 मवाले आलं. आघाडीला शिरू दादा. पारीचा एकच तडाखा कानशील गवसून हाणला. माझ्या बी कानावरती बसला एक चेनचा वादाळा. रगात पुशीत काढली सारी कुटून. ऊर बडवीत बायको आणि भाव आलीच धावत. शिरू तसल्या बी अवस्थेत उठला. हात नाचवीत म्हणला, कसा राहतोयस बघतोच वस्तीत. नाही बायका पोरं डुकरावाणी कापली तर नाव बदल माझं. हा काप काप बघू बहादरा तुझी हिम्मत. लेका मी बी आर्मीचा बॉक्सर हाय. साहेबाला मारून नोकरी सोडली. तुला धुपटून वस्ती सोडायला मला कमीपणा नाही वाटत. बोल, का काढली माझ्या बहिणीची छेड? मी तिला रान म्हणून ठेवणार हाय. साली उलट बोलती म्हणून टाकली नासून. मग आता मी तुला नाशिवतो. कायमचा जायबंदी करतो बघ. गुडघ्याच्या वाटीवरती असा तडाका दिली की लागलाच आरडायला. कुत्र्यावाणी चोपला. बायका पोरं कडन नसती तर जीवच मारला असता. आलो खोपटाकडं. माग 150 माणूस लागलं सिनेमातल्या वाणी आरडायला, पाटील दादा की जय, पाटील दादा की जय. अरे माझा कसला गौरव करताय? साऱ्या गरिबांची संघटना करा. बघू काय करतोय कुठला दादा आणि फेदा. कधी नव्ह त्या वरळीच्या झोपडपट्टीत माझा दरारा निर्माण झाला. येता जाता माणसं सलाम ठोकायला लागली. 500 रुपयांवरती वॉचमनकी करणारा मी माणूस, पण माणसासनी देव वाटायला लागलो. गोरगरिबांनी चौकशी केल्यानं त्यांना मी आधार वाटायला लागलो. बायका पोरं निवांत झाली. मी बी नोकरीवरती निर्धास्त झालो. वाटलं होतं बरं चाललंय. महिन्याला पगार बी येतोय. 2 टायमाला खायला बी मिळतंय. पोर बी 4 अक्षर गिरवतय. पर नशीब लयच अवलादी. कवा रान रेड्यागत टकरीला येईल सांगता येत नाही. मानावरती रंगीत रुमाल ठेवायची पहिल्यापासूनच सवय. काठी घेऊन दुटीवर जायचं. येताना काठी नाचवीत याचं. आदनं मधनं रुमालानं घाम पुसायचा की खवायचा मानजवळ. त्या दिवशी जरा लवकरच सुटलो होतो. गोडभर मारावी असं वाटत होतं. खिशात 7-8 रुपये होतं. टाकला गुटखा, निघालो तारेत. एका माडी जवळनं चाललो होतो. वर 3ऱ्या मजल्यावर एक देखणी बाई उभी. आपल्याच नादात. बापा जन्मात कवा दुसऱ्याच्या बाईकडं वाकड्या नजरेनं बघितलेलं नाही. मग तिकडं कशाला हवं बघतोया? नेहमीच्या सवयीनं काढला रुमाल. वर हवेत झटकला. पुसला घाम. खवला मानजवळ. निघालो मोहर. तर ती बाया म्हणतीया कशी, ए मावाल्या, रुमालानं खून करतोयस काय मेल्या? नाही बाईसाब नाही. माजलेत मुडदे. भर दिवसा ही दादागिरी. नाही म्हणलं तरी घाबरलो. माणसं जमली तर तसा पुटपुटत पुढं टाकलो. वस्तीत येतोय ना येतोय तवर माग 2 पोलीस. मी काय बोलायच्या आतच भडकिवली मला. साल्या आमदाराच्या बायकोला रुमालानं खून करतोयस काय? मांदले चढले वाटतं झोपडपट्टीत राहून राहून तुला. ऐकून घेते ती वय माझं कोण. दार वडत मला पोलीस ठाण्यावरती नेलं. फौजदार बी आमदाराचा जावाय असल्यावाने तार वाटल्याला. मोहरा आमदारीन बोलून तरी देत्या ती वय मला. नांगराचा बैल धोपाटल्यावाने हाणायला सुरुवात. पाय धरलं साहेबाचं. अव माझं ऐका साहेब, रुमालानं घाम पुसायची मला सवय हाय. माझ्या मनात काय तसलं काय पण नव्हतं. बाईसाहेबांची छेड काढतोयस साल्या? दारू पिऊन नखरे करतोयस? 50 आरोप आहेत तुझ्यावर. माफी माग बाईसाहेबांची. मार खाऊन वर माफी मागितली. 25 रुपये भुर्दंड भरला. एवढं होऊन तरी सुडतोय का बाबा? गरजला माझ्यावरच. कुठं नोकरी करतोस? आकाशवाणी केंद्रावरती वॉचमन हाय साहेब. बडव्या तुझी नोकरीच घालवतो बघ. नको साहेब, अन्नात नकासा माती कालू गरीबाच्या. आजच्या ही झोपडपट्टी खाली कर. अव पर लगेच जागा कुठे मिळणार मला? तिकडं धर्मशाळेत जाऊन राहा गेटावरती. आबादल्यासारखा बाहेर पडलो. असला अपमान कधी झाला नव्हता. दादागिरी करावी, लोकांसनी भ्या दावा व असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या अगडबंब देहाकडं बघून प्रत्येकाला तसं वाटत होतं. कारणाशिवाय गैरसमज पसरत होतं. वरळी सोडली. सारा बाडबिस्तारा आवरला.
हुतं काय म्हणा, 2 मिडकी, 4 पत्र्याची पानं आणि 7-8 बांबू. ताटवाट्या डेरा तर पोत्यातच बसला. सरळ बोरिवली गाठली. उगवत्या बाजूकडं निघालो. लांब लचक राजेंद्रनगर झोपडपट्टी. बघावं तिकडं ठुणग्या झोपड्या. दगड मातीनं 4-2 पाड्याच्या पानांनी बांधलेल्या बारकी गल्लीबोळ तयार झालेली. हितबी झोपडपट्टीभर गटाराची साखळी पसारलेली. घाणीचा नुसता सुळसुळाट. मोकळी जागा बघून मेडकं रवायला लागलो तर आले 7-8 जण धावत. पोरं कडवरती घेऊन खरा खरा खाजवणाऱ्या घाणेरड्या बायका. 17 ठिकाणी फाटलेल्या. 18-20 वर्षांची आडदांड कार्टी. हनुवटीवरती दाढीचा कुच्चा, टकुऱ्यावरती झुलप, गळ्यात रुमाल ठिगळं लावलेल्या पॅन्टी. एक आलंच पुढं. कुठनं आलास र? वरळीस ना. कुणाला विचारून झोपडे बांधतोयस? त्यात इचरायचं काय? सरकारची जागा. सरकार ज्या पुढं नांगे टाकतंय त्याला विचार. त्याला कुणाला? पाताडे दादाला. जागेचं भाडं आधी तुला भरावं लागतंय. बायको टराकली होती. पोर वानराच्या पिलावाने लटलट कापत होतं. त्यासने धीर देऊन गेलो. पाताडे छलाट्या अंगाचा, कोरल्याली दाढी, डोळ्यांत बघावं तवा अस्वल खेळत असल्याली. समोर 4 अंडी, 2 कंट्रीच्या बाटल्या. मला बघताच वराडला. किंवा भाड खाव, कुठनं आलास? वरळीसनं आलूया. दादा हायस म्हण की तिथला? नाही, मी एक गरीब वॉचमन हाय. मला झोपडे बांधायच्या हिता. 100 रुपये टाक. मजी जादा बात नाही मागता. जागा सरकारी असली तरी मालक मी हाय. हे पोरांनो, तासभर वाट बघा. पैसे भरलं तर ठीक, नाही तर सामान भिरकावून द्या हितनं. भरतो साहेब. दादा म्हणायचं. साहेब नाही. बायको आणल्यास का बरोबर? वही दादा, गरवार हाय बिचारी. हत्याच्या. जा पैसे घेऊन ये. हापिसात गेलो. कसे तरी उसने पासने करून पैसे आणले. त्या लबाडाला देऊन टाकले. भोवती सारी चमच्यांचीच गँग. कोण अंडी विकतोय, कोण सायकलवरून बटरपाव आणतोय, कोणी पानपट्टी चालवले, कोण बिटिंग घेतोय. बाया सुकड बोंबलाच्या पाट्या घेऊन बसलेल्या. 7-8 जणींनी तर चक्क वेश्येचाच धंदा सुरू केलेला. कोंबड्या, गाढवं, डुकरं त्या गहाणीतच फिरत असल्याली. जवळच रेशनिंगचं गोडाऊन. त्याच्या आश्रयाचे झोपायचे. सारेच नंगे, गरीब, दादाच्या दादागिरीने वैतागलेले. वेळ मिळेल तेव्हा आणि मी मोकळा आहे असं बघून लोक यायचे. पाताडे दादाचा धिंगाणा सांगायचे. त्यानं अन्याय करायचा जणू विडाच उचलला होता. त्याचाच दोस्त टप्पू दादा, इंगळागत डोळ्यांचा. तो आला की सारी वस्ती त्याच्या सेवेला रुजू व्हायची. दोघे कंट्री झोकायचे. वस्तीत नाक उडवीत फिरायचे. चिकण्या पोरींच्या गालावर चापट मारायचे. कुणाचीही कोंबडी उचलायचे. आवडेल त्या बाईला दर विचारायचे. खिशात हात घालून पैसे काढायचे. कुणी बोललाच उलट तर त्याला बेदम चोपायचे. म्हातारी कोतारी तर भिवूनच राहायची. रात्री अपरात्री जो तो आपली कहाणी सांगायचा. का कुणास ठाऊक, हाच माणूस आपला जीव वाचवेल असं त्यांना वाटायचं. माझ्याकडे आशेनं बघायचे. एकदा दुटीवरनं दिवस मावळायला आलो. चुलीवरती डबड्यात पाणी तापतच होतं. कपडे काढले, आंघोळ केली, पॅन्ट चढवून भवानीचा टिळा लावला. देवी पुढं हात जोडलं. आई जगदंबे, अन्यायाविरुद्ध झुंजण्याची मला ताकद दे. इतक्यात बायकोचा हुंदका ऐकू आला. अर्पर झालं काय? तुमच्या मागचा नसता वनवास आमच्या वाटला येतोया. तो पाताडे दादा टप्पूला घेऊन आला होता. काय म्हणला? 50 रुपये मागत होता. मग म्या म्हणलं नाही ती पैसा. मग म्हणतो धंदा करून दे. शिव्या द्यायला गेली तर मलाच मारलं. त्या डब्यात होतं तेवढं गहू पोरांनी पळवलीत. गोडाऊनच्या भोवतीनं फिरून एक गहू जिभनं याचला होता. माझ्या गळ्यातलं याक डोरलं बी किरड्या तोडायला बघत होता. काय करावं समजना. छाती धपापायला लागली. आसपासच्या 7-8 जणांनी विचारलं. त्यांनी बी घटनेला दुजोरा दिला. पुन्हा देवीच्या पाया पडलो. बायकोला जवळ घेतली. धीर दिला. गपगप, रडू नगस. त्यांचा बी शेर भरत आलाय. नाही दिवस उगवायच्या दोघांची बी वाट लावली तर नाव बदल माझं. पडलो बाहेर. हातात 3 बोटांगत दांडगी. चक्की जवळ आलो. चटाक फटाक करत पिठाची चक्की सुरू असल्याली. आत पांढरा फेक मालक घाबरून उभा. मला बघताच टरकला. काय पाहिजेल? मी लुटायला नाही आलोय तुला. खाली सांडलेलं पीठ नेऊ का गोळा करून? आज सांच्याला काय नाही माझ्या घरी. छे,
ते साले दादा लोक आले, सगळा गल्ला साफ करून गेले. तुला आणखी पीठ देऊन मी काय मनगटावरती चुना घालू? ठीक आहे. हातातली शीट फिरवीत आलो खोपटावरती. बायकोनं होत्या तेवढ्या 2 भाकरी थापलेल्या. म्या पोरालाच जवळ घेतलं. त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. तसं ते धुम्माट पळालं. 2 मिनिटात बातमी घेऊन आलं. टप्पू लय पेलाय, पाताळे बी झिंगत आलाय. कोण आहे आणखी तिथं? ती भिंगरी लालपरी हाय. थांब आई जवळ, मी येतोच एवढ्यात. बायकोला संशय आला होता, पण मी काय बोलायच्याच आत सटकलो. शिग 1-2दा वाकून बघितली. 3 बोटांगत जाड सळी चांगली 3 फूट लांब होती. हातातनं निसटू नये म्हणून एका टोकाला गोल आकडा केला होता, दुसऱ्या टोकाला धारदार शिग. मी तिथे पोहोचलो तेव्हा पाताळे भीती संगट धडपडत होता. एका टोपल्यात उकडलेली 15-20 अंडी पडली होती. टप्पूनं लालपरीला संपूर्ण नागडी केली होती. त्याच्या अंगावरती चड्डीशिवाय वस्त्रच नव्हतं. झटापट चालू होती. राहवलंच नाही. हिंस्त्र श्वापदासारखा उंबऱ्यावरती जाऊन उभा राहिलो. आसपासचा अंदाज घेतला. विजेच्या खांबाला टेकून एक चमचा बिडी फुकत होता. एका फटक्यात गार केला. घुसलो आतमधी. हे पाताळ्या, उठ! काय म्हणलास र माझ्या बायकोला? कोण? अरे कोण तू? मी देवजी पाटील. भडव्या, माझ्या बायकोचा अपमान करतोस? पाताळ्याला शुद्ध येण्याआधीच टप्पूलाच आली. उघड्या अंगानं तो धावून आला. कानशिलावरती फटका बसताच गडबडला. 3 वादळ्यान त्याला जाग्यावरती आडवा केला. पाताळ्यानं चाकू काढला. तसाच चाकू सकट हात बुटाखाली दाबला आणि दाताड गवसून शिगचा एक फटका दिला. लागला शिव्या द्यायला. तसाच उचलून खांबावरती आपटला. नागडी लालपरी घाबरलेली तशीच पळायला बघत होती, पण धरली आणि कान पिळत सांगितलं, पुन्हा हिथं दिसलीस तर याद राख, बैस इथंच, मी आलोच. उचलला टप्पू आणि टाकला गटारात. पाताळेलाही उचलला, तसाच गटारात फेकला. दोघांच्या अंगावरती लघवी करून मोकळा. लालपरी अजूनही थरथरत होती. पातळ नेसून अवघडलेल्या अवस्थेत उभी होती. समोर अंड्यांची टोपली होती. माझं पाय धरत ती म्हणाली, पाया पडती, मला मारू नकासा. नाही मारत, जा. ह्या दोघांना मी चोपल्याची बातमी साऱ्या वस्तीत झाली पाहिजे. वय वय, इति मी. पळाली. सिंहाच्या जबड्यातून सुटल्यासारखी पळाली. तिथेच पडलेली पेटी मी फोडली. आज चांगले 700 रुपये. जवळच ट्रान्झिस्टर होता. त्याला काय हात लावला नाही. पैसे उचलले आणि सुटलो घराकडं. बायको डोळ्यांत जीव आणून उभी. हातात उकाडलेल्या अंड्यांची टोपली बघून म्हणाली, ही कुठनं आणलंसा? देवानं दिलंय, खा तू. मारामारी तर केली नाहीसा नव्ह? नाही, साल्यांची चरबी उतू चालली होती. टाकला एकेकाचा नांगा बसून कायमचा. खरं का खोटं? तुझ्या पोटातल्या बाळा शपथ खरं हाय. सुटली म्हणा. बरं झालं, आता नाहीत ना हलावं लागणार. कधीच नाही. सारी वस्ती आपल्याकडं वळवतो बघ. खा, अंडी खा तू. आता तुला जपायला हवं. बायको आवासून बघत होती. डोळ्यांत पाणी मावत नव्हतं. पोरग गटागटा अंडी खात होतं. जवळच्या भाकरीचीही त्याला आठवण नव्हती. बायको उठली, देवीच्या पाया पडली. पोराला म्हणली, तशीच घेऊ नगस, हगवाणीवरती बसशील. आता झणझणीत कालवण करते अंड्याचं, मग आणि बापलेक जेवा. फार दिवसांनी प्रसन्न दिसणाऱ्या तिच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो. डुकरं झोपावी तशी खातेरा पांघरून वस्ती गाढ झोपली होती. आमच्या खोपटामध्ये मात्र चूल ढणढणत होती.